89 दिवस झालेले असतात। पृथ्वीवरील मानवजात जवळपास संपुष्टात आलेली असते, कारण डोळ्यानं आंधळे असणारे पण कानानं तेज असणारे विचित्र प्रकारचे प्राणी माणसाला ठार करत आलेले असतात। ते कसल्याही प्रकारचा आवाज होताच त्यावर हल्ला करत असतात, म्हणून उरलेल्या माणसांना एकमेकांशी बोलताना साइन लँग्वेज वापरावी लागत असते। त्या प्राण्यांची त्वचा ही इतकी निब्बर आणि कठीण असते की त्यांच्यावर गोळा बारूद ही फेल होत असतो। आणि अशाच परिस्थितीत जिवंत असणारी एबॉट फॅमिली दिसते। परिवारात असतात 5 जण, एव्हलिन, तिचा पती ली, त्यांची बहिरी असणारी मुलगी रेगन आणि 2 मुलं, मार्कस व सर्वात छोटा बिऊ। ते आवश्यक सामान घेण्यासाठी उजाड झालेल्या शहरात आलेले असतात। आवाज होऊ नये म्हणून त्यांनी पायात चपलाही घातलेल्या नसतात। त्याहूनच कळतं की ते पुरेपूर काळजी घेत आलेले असतात, म्हणूनच अजूनही जिवंत असतात। छोट्या बिऊची एका खेळण्यावर नजर पडते। ते खेळणं असतं बॅटरीवर चालणारं एक स्पेस शटल, पण त्याच्या वडील नाईलाजानं लगेच त्याच्याकडून ते खेळणं काढून घेतात। मात्र रेगन बिऊच्या लाडाखातर ते खेळणं बिऊला परत करते आणि इथं बिऊ गपचिप टेबलवर ठेवलेले सेल उचलतो। सर्वजण शांतपणे घराकडे परतू लागतात। मार्कस आजारी असल्यानं त्याला वडिलांनी उचलून घेतलेलं असतं। इथं भयंकर सीन पाहायला मिळतो। एक पूल ओलांडते वेळी सर्वात पाठीमागे चालणारा बिऊ ते खेळणं सुरू करतो। त्याचा आवाज होतो। तो विचित्र प्राणी आवाजाकडे आकर्षित होतो। सर्वांना धोक्याची जाणीव होते। तसं ली बिऊकडे धाव घेऊ लागतो, पण तो प्राणी बिऊला सर्वांदेखत खेचून नेतो। 1 वर्षानंतर ही रेगन बिऊच्या मृत्यूला स्वतःला दोषी समजत असते। जर तिनं ते खेळणं बिऊला दिलं नसतं तर बिऊ त्यामुळे तिला सारखा पश्चाताप होत असतो। एव्हलिन गरोदर असते। तिचा 9वा महिना सुरू असतो। ली परग्रहाशी रेडिओ कॉन्टॅक्ट करण्याच्या प्रयत्नात असतो। तो त्या प्राण्यांवर संशोधनही करत असतो। त्याला त्यांची कमजोरी शोधायची असते। त्याचबरोबर तो रेगनसाठी ऐकण्याची मशीनही बनवण्यासाठी मेहनत घेत असतो, पण इफेक्टिव्ह असं डिव्हाइस अजून तयार झालेलं नसतं। एके दिवशी ली मार्कसला नदीवर मासे पकडणं शिकवण्यासाठी घेऊन आलेला असतो, तर रेगन बिऊच्या मेमोरियल पाशी गेलेली असते। इथं ली मार्कसला इशारे न करता सरळ बोलतो। तो त्याला सांगतो, जेव्हा आपल्या आवाजापेक्षा इतर आवाज जास्त असेल तेव्हा आपण बोललो तरी आपल्याला धोका नाही। मार्कस वडिलांना म्हणतो, रेगन बिऊच्या मृत्यूला स्वतःला जबाबदार धरत आली आहे। तिला एकदा तुम्ही म्हणा की तुमच्या मनात तिच्याबद्दल कसलाच राग नाही, तुमचं तिच्यावरही प्रेम आहे। तिकडे घरात एकटी असणाऱ्या एव्हलिनला प्रसूती कळा येऊ लागलेल्या असतात। तिला बाळाला जन्म एकदम शांततेत कसलाही कालवा न करता द्यावा लागणार असतो। त्याचं नियोजन लीनं आधीच करून ठेवलेलं असतं। एव्हलिन बेसमेंट कडे जाऊ लागलेली असते, पण एका ठिकाणी तिचा टोकदार खिळ्यावर न कळत पाय पडतो। त्यात तिच्याकडून धक्का लागून एक फ्रेम खाली पडते, त्याची काच फुटते। तसे ते विचित्र प्राणी सावध होतात। एव्हलिन ती डिलिव्हरी होणार असल्याचा इशारा देण्यासाठी एक स्विच दाबते। ते बटन दाबताच घराबाहेर लाल दिवे लागतात आणि तिचा वेदनेत सर्व काही शांततेत पार पाडण्यासाठी संघर्ष सुरू होतो। लाल लाईट लागलेली दिसताच ली मार्कसला फटाके फोडायला सांगतो, ज्यामुळे घराजवळ आलेल्या प्राण्यांचं लक्ष तिकडे वेधलं जाईल। ली एव्हलिनला सावधपणे शोधू लागतो आणि ती त्याला सही सलामत नवजात बाळासहित दिसते। ली एव्हलिन आणि बाळाला बेसमेंट मध्ये सोडतो। त्याला रानात असलेल्या रेगन आणि मार्कसलाही शोधायचं असतं। शांत झोपेत असलेल्या एव्हलिनची झोप मोड होते तेव्हा तिला दिसतं की एका फुटलेल्या पाईपामुळे पूर्ण बेसमेंट पाण्यानं भरलं आहे आणि तिथे एक प्राणी ही आला आहे। तिनं बाळाला जवळ घेतलेलं असतं। आता जराही त्यांचा आवाज झाला तर समोरच उभा असलेला तो प्राणी त्यांच्यावर हल्ला करणार असतो। तिकडे रेगन आणि मार्कस एका धान्य कोठाराच्या उंच टाकीवर जातात आणि वडिलांना कळावं म्हणून जाळ पेटवतात, पण लीचं लक्ष जाण्यापूर्वीच तो जाळ विझून जातो। त्याच वेळी एक दरवाजा अचानक उघडला जातो। तसं मार्कस खाली असणाऱ्या धान्यात उंचावरून पडतो। तुटून पडलेल्या दरवाजाच्या आवाजानं एव्हलिनच्या समोर असणाऱ्या प्राण्याचं लक्ष विचलित होतं। तो प्राणी रेगन आणि मार्कस कडे येतो आणि इतर रेगन साठी लीनं बनवलेलं डिव्हाइस त्या प्राण्यावर असर करतं। त्या डिव्हाइस मुळे त्या प्राण्याला आवाज प्रमाणापेक्षा जास्त ऐकू येऊ लागतो, त्यामुळे तो गोंधळतो आणि तिथून पळून जातो। ते दोघं वडिलांना भेटतात, पण तेव्हाच आसपास त्या प्राण्याची उपस्थिती सर्वांना जाणवते। ली दोघांना पिकअप ट्रक मध्ये जायला सांगतो, मात्र इथं त्या प्राण्याच्या हल्ल्यात तो जखमी होतो। तेव्हा मार्कस ओरडतो, तसं तो प्राणी त्यांच्याकडे जाऊन ट्रकवर हल्ला करू लागतो आणि इथं आपल्याला इमोशनल सीन पाहायला मिळतो। ली साइन लँग्वेज मध्ये रेगनशी बोलू लागतो। तो तिला सांगतो त्याचं तिच्यावरही प्रेम आहे आणि सदैव असेल। हा सर्व प्रकार घरातील मॉनिटरवर एव्हलिन ही पाहता असते की अचानक ली त्या प्राण्याकडे पाहून जोरात चिरकतो। तसं तो प्राणी लीला ठार करून टाकतो। दोघंही ओक्साबोक्शी रडू लागतात, पण त्यांना लढायचं असतं, त्यांच्या आईसाठी जगायचं असतं।
ते ट्रक घेऊन तिथून निसटतात आणि एवलिनला नव्या बाळाला जाऊन भेटतात। चौघांनीही मॉनिटर रूम मध्ये आश्रय घेतलेला असतो। तिथं एक प्राणी एंट्री मारतो। इतर रेगनच्या लक्षात येतं की डिव्हाइस द्वारे निर्माण झालेला तीव्र ध्वनी त्या प्राण्यांना त्रासदायक ठरत आहे। तसं ती डिव्हाइस चालू करून एका माईक जवळ ठेवते आणि त्यामुळे निर्माण झालेला ध्वनी त्या प्राण्याच्या सहनशक्तीच्या बाहेरचा असतो। चवताळलेल्या प्राण्याच्या डोक्यातील कमकुवत भाग दिसतो तेव्हाच एवलिन बराबर शॉटगन फायर करते। तो प्राणी मारला जातो। त्यांना सीसीटीव्ही मध्ये दिसतं की गोळीचा आवाज ऐकून घराबाहेर दोन प्राणी आले आहेत। ते आत येणारच आहेत, पण आता त्यांना त्या प्राण्यांची कमजोरी कळलेली असते आणि एवलिन शॉटगन रिलोड करते। इथंच ही मूवी संपते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, चॅनल सबस्क्राईब करा। आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या। भेटूया नव्या व्हिडिओसह। धन्यवाद।